नमस्कार मित्रांनो. कर्क राशीकरता फेब्रुवारीचा महिना थोडा जड जाणार आहे. अर्थात तुमच्याकरता गोडी गुलाबीची भाषा किंवा खूप काही चांगलं होईल असं मात्र अजिबात नाही. ग्रहगोलांकडून जे काही स्पष्ट संकेत आहेत त्या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत. अर्थात गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये कर्क राशीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये याचा तुम्हाला अनुभव आलेला असेलच. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही आहेत. तुमच्या अंदाजाप्रमाणे सगळ्या गोष्टी विरोधात जात आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा काही अनुभव हा कर्क राशीला येणार आहे. याचं कारणही तसंच आहे की 4 महत्त्वपूर्ण ग्रह रवी, मंगळ, बुध, शुक्र हे 4ही महत्त्वपूर्ण ग्रह तुमच्या 8व्या स्थानात, ज्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो किंवा सर्वात अशुभ स्थान असं म्हणतो, इथे हे सर्व जे 4 ग्रह आहेत ते राशी परिवर्तन करणार आहेत. आणि याच्या जोडीला सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह गुरु हा सुद्धा तुमच्या व्ययस्थाना याला सुद्धा अशुभ स्थान म्हणतात. भ्रमण करतोय आणि तो सध्या वक्री झालेला आहे. अर्थातच फेब्रुवारी महिना जो आहे हा संपूर्णपणे डोळसपणे पाहण्याचा महिना आहे. हे सांगतो आहे याचं कारण एकच आहे, तुमची जी रास आहे ही बरीचशी इमोशनल आहे. भावनांच्या हिंदोळ्यावर चालणारी रास आहे. त्यामुळे जर का या महिन्यामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय हे भावनिक असतील, तर ती चुकण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याचे प्रभाव परिणामही तुम्हाला अगदी जोरदारपणे मिळते. अष्टम स्थानात हे 4 ग्रह भ्रमण करतच आहेत किंवा करणारच आहेत, पण ते याच्या जोडीला 8व्या स्थानात आधीपासूनच राहू सुद्धा आहे. रवी, बुध, शुक्र हे 3 ग्रह सुद्धा राहूच्या युती फेब्रुवारी महिन्यातच जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यग्रहण जे की अमावास्येला होणार आहे 17 तारखेला, हे सुद्धा तुमच्या अष्टमात होणार आहे. ह्याचा परिणाम असा असणार आहे की तुम्ही घेतलेले अंदाज, तुम्ही घेतलेले निर्णय हे चुकणार आहे आणि खास करून जर का इमोशनल होऊन किंवा भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय हे सर्वथा तुमच्या विरोधातच जाणार आहे. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाबरवत नाही आहे, परंतु सावधत सुखी ही म्हण तुम्ही ऐकलेली असेल. त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. तुमच्या जीवनाचं प्रत्येक क्षेत्रात याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असते या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की राशीचा जो षष्टेश आहे गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री झालेला आहे. राशीच्या अष्टम स्थानामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र हे 4ही ग्रह येणार आहेत आणि तिथेच राहू सुद्धा आहे. अष्टमेश भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना हा सजग राहण्याचा आहे, सावध राहण्याचा आहे. कुठल्याही प्रकारची निर्णय कुठल्याही प्रेशरमध्ये येऊन घेऊ नका. प्रलोभनाच्या मागे तर अजिबात जाऊ नका. थोडंसं स्वप्नरंजन करण्याची तुमची सवय आहे. म्हणजे एखादा निर्णय घेतला किंवा एखादी गोष्ट केली, तर आपण अपेक्षा करतो त्याचप्रमाणे त्याचे परिणाम होते, असं तुम्हाला बऱ्याच वेळेस वाटतं. परंतु यावेळेला तुमचे निर्णय मात्र धादांतपणे चुकते. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काळजी घ्या. आधीपासूनच जर का कुठल्या आरोग्याच्या समस्येने तुम्ही पीडित असाल, तर त्याचे प्रभाव पडणं या महिन्यामध्ये जोरदारपणे सामील होऊ शकते. लक्षणं तुम्हाला थोडी जरी दिसली, तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं अत्यंत गरजेचं राहील. नाहीतर गोष्टी तुमच्या संपूर्णपणे विरोधात जातील, लक्षात घ्या. यानंतर आपण चर्चा करू, की आर्थिक जो स्तर आहे, हा तुमच्या राशीचा नेमका कशाप्रकारे राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, हा सप्तमातून अष्टमात भ्रमण करेल. राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे मंगळ, हा सुद्धा सप्तमात आहे, 24 तारखेनंतर अष्टमात भ्रमण करेल. अष्टमेश भाग्यात आहे आणि जो लाभेश आहे शुक्र हा सुद्धा तुमच्या सप्तमातून अष्टमात भ्रमण करेल दिनांक 5 तारखेला. आर्थिक संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर गोष्टी बऱ्याचशा वेगळ्या आहेत. तुमची जी रास आहे प्रॅक्टिकल आहे, व्यवहारी आहे, म्हणजे पैसे बरोबर असते जवळ असेल तर तुम्हाला तेवढंसं टेन्शन येत नाही, परंतु या महिन्यात गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतील. आर्थिक संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. गोष्टी टोकाच्या होऊ शकते. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर सावधतेचा इशारा हा तुमच्यासाठी आहे. गोष्टी चुकीच्या होऊ शकते. कारण जी काही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. नवीन इन्व्हेस्टमेंट तर करूच नका, परंतु जी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, त्यावर करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. गृहसौख्य
की जो तुमचा नाजूक मुद्दा आहे, म्हणजे घरातील व्यक्ती. चतुर्थीत जो आहे शुक्र हा तुमच्या सप्तमातून अष्टमात जाईल दिनांक 5 तारखेला. तिथे तो राहूबरोबर युतीसुद्धा करणार आहे. एकंदरीतच घरातले जे व्यक्ती असतील त्यांच्यावर नातेसंबंध थोडेसे वेगळ्या प्रकारे वळण घेतील. खरं तर तुमची जी रास आहे हे स्वतःचं सुख घरच्या लोकांमध्ये शोधते. म्हणजे घरातलं वातावरण चांगलं असेल, घरातले व्यक्ती आनंदी असतील, की तुम्ही त्याच्यामध्येच आनंद मानता. या महिन्यामध्ये गोष्टी थोड्या वेगळ्या होतील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होणं, मतभेद, मतवैचित्र किंवा त्याच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास एकंदरीतच घरातलं जे वातावरण आहे, हे गढूळ झाल्यासारखं वाटेल आणि आता त्याच्यामुळे तुमचा जो मूड आहे तो सुद्धा काही ठीक दिसणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मौनम सर्वार्थ साधनम. पेशन्स किंवा संयमाने काम घ्या. ही सुद्धा परिस्थिती बदलणार आहे. आत्ताची परिस्थिती जरी आपल्या विरोधात गेली, तरी उद्याची विरोधात जाईलच असं अजिबात नाही. रात्रीमागून दिवस, दिवसामागून रात्र. अशा प्रकारचे अनुभव हे येतच असतात. हा महिना आहे हा थोडासा विरोधात जाईल, परंतु पुढचा महिना नक्कीच तुमच्या बरोबर असेल. यामुळे आत्ताच्या आत्ता लगेचच्या लगेच विचार करून हात-पाय गाळून मात्र बसू नका. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं या महिन्यात अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं, तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 24 तारखेनंतर अष्टमात भ्रमण करेल. इथे सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. अर्थात त्याचा अनुभव तुम्ही घेतलेलाच असेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, थोडासा मुद्दा वाढतो आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये कदाचित गोष्टी टोकाच्या सुद्धा होऊ शकतील, ब्रेकअपपर्यंत सुद्धा जाऊ शकते. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील अचानकपणे. कुठल्याही प्रकारची लक्षणं छोटी किंवा मोठी थोडी जरी दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी जी परिस्थिती आहे ही ठीक राहील. मी ठीक राहील असं म्हणतोय. खूप चांगली किंवा बरी असेल असं नाही. याचा अर्थ असाच आहे, की तुम्ही जो प्रयत्न करत आहात तो दुप्पटीने वाढवण्याची गरज आहे. कारण गोष्टी वेगळ्या प्रकारे रूप घेणार आहे. याचा नीट विचार करा जेणेकरून अपेक्षे विपरीत त्याचे रिझल्ट्स येणार नाही. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी आता जसं सांगितलं गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये याचा अनुभव घेतलेला असेलच, की जो वैवाहिक जोडीदार आहे तुमच्यावरती हावी होतो आहे. गोष्टी काही बरोबर चालल्या नाही आहे. मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारच्या काही गोष्टी झालेल्या आहेत. तर हाच थोडाफार अनुभव तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा जाणवेल. या संदर्भात काळजी घ्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारची गोष्टी मनाच्या विपरीत झाली तरी एक लक्षात घ्या, हा सुद्धा काळ बदलणारा आहे आणि काळ हा बदलतच असतो. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा काळजी घ्या. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला प्रेशर आल्यासारखं चालू आहे. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील. मात्र टोकाचे निर्णय अजिबात घेऊ नका. मला ठाऊक आहे की तुमची जी राय जबरदस्त सहनशीलता तुमच्याकडे खूप चांगली आहे. म्हणजे भावनाशील असून सुद्धा सहनशील राहण्याचा तुमचा जो स्वभाव आहे हा वाखाणण्यासारखा आहे. खरंच तुमच्या सहनशीलतेची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. जवळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये. या संदर्भात स्वतःचे जे अंगभूत गुणधर्म आहेत त्याकडे लक्ष द्या. गोष्टी तुमच्यासाठी सोपी होतील. त्यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव करणार नेमके कसे असतील. जसं की दिनांक 8 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हा तुमचा अष्टम आणि लाभ स्थानामध्ये होणार आहे. आर्थिक व्यवहारावरती बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 13 तारखेला राहू आणि बुधाची युती सुद्धा तुमच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे. कागदोपत्री व्यवहार किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस याकडे लक्ष द्या. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये राहू हा तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, त्याबरोबर बुध, शुक्र आणि रवी हे तिन्ही ग्रह युतीमध्ये असणार आहे. याचा मोठा परिणाम हा तुमच्या मानसिकतेवरती होणार आहे आणि तुमची जी रास आहे ही मानसिकतेच्या संदर्भात किंवा भावनाशीलतेच्या संदर्भात नंबर 1 ची आहे. तर फक्त भावनांच्या हिंदोळ्यावरती बसून
चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. यानंतर दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. शारीरिकतेवर लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचटणं, शारीरिक दुखापत होणं अशा संदर्भातले काही त्रास या दरम्यान होऊ शकतील, काळजी घ्या. दिनांक 19 तारखेला राहू आणि शुक्राची युती होणार आहे. या ठिकाणी घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, खास करून मोठ्या व्यक्ती, वडीलधाऱ्या व्यक्ती. दिनांक 20 तारखेला शगी आणि नेत्रची युती ही तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभव येतील. मात्र या दरम्यान भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. दिनांक 22 तारखेला शुक्र आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे, अष्टम आणि व्ययस्थानात. अर्थात या दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकते, परंतु हा फार मोठा नसेल लाभ, वरवरचा असेल. दिनांक 27 तारखेला मंगळ आणि हर्षाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या, चुकीचे निर्णय घेऊ नका. या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांच्या संदर्भात एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमचे जे इनलॉज आहेत, सासरकडची ज्या मंडळी आहेत त्यांच्याबरोबर वादविवाद होऊ शकते. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची राहील. यानंतर दिनांक 28 तारखेला राहू आणि रवीची युती होणार आहे. हा योग फार महत्त्वाचा आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय अशुभ फलदायी अशा प्रकारचा हा योग तुमच्या 8व्या सणात होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या, प्रलोभनांपासून लांब राहा, आर्थिक व्यवहार अजिबात करू नका, नवीन कामाची सुरुवात करू नका. अर्थात हे जे सगळे डिटेल्स आहे, ही जी सर्व यादी आहे, ही संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्याकरता लागू होते. यावेळी जी पौर्णिमा आहे ती 1 तारखेला आहे, अमावास्या 17 तारखेला आहे. लक्षात घ्या, जी अमावास्या 17 तारखेला आहे त्याच दिवशी सूर्यग्रहण सुद्धा होणार आहे. पण तू फारशी काळजी करू नका. हे जे सूर्यग्रहण आहे हे भारतामधून दिसणार नाहीये. तरीसुद्धा तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे, त्यामुळे असं मग तुम्ही अनुभवलेलं असेल की पौर्णिमा आणि अमावास्येच्या दरम्यान थोडंसं तुम्ही व्हायलेंट होता किंवा तुमच्या मानसिकतेमध्ये बराचसा उलथापालथ किंवा बदल दिसून येते. अर्थात फेब्रुवारीचा कालावधी हा फारसा चांगला नाहीये. त्यामुळे ज्या दोन्ही तारखा आहेत म्हणजे दिनांक 1 तारीख किंवा 17 तारीख, कुठल्याही प्रकारचे नवीन निर्णय घेऊ नका, प्रलोभनांच्या मागे लागू नका, वादविवादात जाऊ नका, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.